साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात. छत्रपती संघटना व लहोजी शक्ती सेनेचा समाजोपयोगी उपक्रम. तहसीलदार प्रवीण मुबदुल यांनी केले कार्याचे कौतुक. मेढा. प्रतिनिधी मोहन खुडे, जावली. दिनांक 17 ऑगस्ट 2026. लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य व लहोजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अक्षय ब्लड बँक, सातारा यांच्या सहकार्याने मेढा येथे रक्तदान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिक, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास जावळी तालुका तहसीलदार प्रवीण मुबदुल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत रक्तदात्यांचे कौतुक केले. तसेच छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करून विविध समाज घटकांना एकत्र आणत मानवतेच्या भावनेतून सामाजिक उपक्रम राबविणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. छत्रपती संघटना ही समाजातील 18 पगड जातींना एकत्र घेऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. गरजू घटकांना मदत करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या माध्यमातून संघटना सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. तहसीलदार प्रवीण मुबदुल यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मानवतेच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. त्यामुळे नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास कोकण विभाग सामाजिक कार्यकर्ते आनंदराव सपकाळ, छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी किर्दत, नगरसेवक बापू जवळ, संजय सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार नारायण शिंगटे गुरुजी, पत्रकार बजरंग चौधरी, पत्रकार व चित्रकार मोहन जगताप, लोकप्रभातचे संपादक शंकर कदम, नवदर्पण संस्थापक संदीप माने, सेवानिवृत्त मुंबई पोलीस दिलीप जाधव, बळवंत पाडळे सर, अनंत जाधव, प्रदीप जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर, बजरंग वांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मुक्ताताई लोहार, पत्रकार प्रमोद पंडित, युवा नेते साहिल जाधव, प्रकाश अवगडे, छत्रपती शासन पदाधिकारी सुखदेव कुराडे, दादा, राज्य प्रसिद्धी प्रमुख सावता सेना संघटना तथा क्रांतिसूर्य न्यूजचे संपादक सुनील रासकर, किरण धनावडे, गवडी गावचे सरपंच राजू खुडे यांचीही उपस्थिती होती. तसेच छत्रपती संघटना जावळी तालुका उपाध्यक्ष अनिल केसकर, शेखर जाधव, श्रीकांत मोरे, मोकळे साहेब, आप्पासाहेब गणावरे, रामभाऊ पाटोळे, विजय कदम, उमेश लोहार, मंगेश जवळ, गावघरचे सरपंच विजय सावळे, निरानगरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अवगडे, गणेश गाडे, चंद्रकांत धनावडे, तलाठी चंदू सावंत यांच्यासह छत्रपती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी मंडप डेकोरेशनचे अशोक वाघ, साऊंड सिस्टीमचे अक्षय नवनाथ कोकरे व वेदांत टेलर यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान हेच जीवनदान हा मानवतेचा संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, रक्तदाते आणि नागरिकांनी मनापासून कौतुक केले. यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य व लहोजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय ब्लड बँक यांनी ब्लड बँकचं आयोजन केलेलं आहे. तर मी सर्वांना हे जे ब्लड बँक किंवा आपलं रक्तदान शिबिर राबवल्याबाबत सर्वप्रथम शुभेच्छा देतो की त्यांनी एक चांगलं सामाजिक काम, जे सध्या समाजामध्ये ब्लडचा खूप तुटवडा आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला ब्लडची आवश्यकता पडते. आपल्याच पैकी किंवा आपल्या जवळचे नातेवाईक वगैरे यांना देखील त्याचा आपल्याला तुटवडा पडतो. पण जे नागरिक असतील किंवा जे आपले गरजू लोक असतील त्यांना ब्लडचा पुरवठा होत नाहीये. तर आपल्यासारख्या सर्व नागरिकांनी, व्यक्तींनी अशा रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त आपण सहभागी होणं गरजेचं आहे. त्यांनी जे उपक्रम समाजाच्या हेतून राबवला त्याचं सर्वप्रथम आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे.
की हे वर्षानुवर्ष अशाच प्रकारे रक्तदान शिबिर राबवतात आणि सर्व समाजाला कशी चालना भेटेल, सर्व व्यक्ती, सर्व जातपात, धर्म एकत्र कसं राहतील याचं हे एक द्योतक उदाहरण आहे. हे ब्लड बँक मध्ये किंवा आपलं शिबिर राबवण्यामध्ये याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन की जे मानव धर्म समाज आहे याच्या कल्याणासाठी आपण जे ब्लड डोनेट करतो त्याचं एक चांगलं प्रतीक आहे. तर मी सर्वांना आपल्या आणि ज्या लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान केलेलं आहे त्यांना देखील मी खूप शुभेच्छा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्याच बरोबरीचं त्या काळात त्याचं जर शिक्षण म्हणलं जे 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचा जन्म, शाळेत गेले होते फक्त 1.5 दिवस, आणि जो संघर्ष करावा लागतो तो त्यांनी साहित्याच्या माध्यमातून केला. म्हणजे आपल्याला त्यांचं एक पवनाचं गाणं माहिती आपल्याला की माझी मैना, लोसे दादाभाऊ साठे साहित्य रत्न, त्यांचं त्यावेळेस आपल्या पवनामध्ये ते सांगायचे की माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या काहिली. अर्थ म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की मी. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.